नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंडसेट आयएसच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आज 5 जून 2026 या निमित्तानं डेली करंट अफेअरच्या अंतर्गत आपल्याला एक्झामला फोकस करणारा, एक्झाम ओरिएंटेड असणारा करंट अफेअर या ठिकाणी कव्हर करायचा आहे. आजच्या असणाऱ्या सेशनच्या अनुषंगाने आपण कोणकोणता पार्ट या ठिकाणी कव्हर करतो, तर नॅशनल, इंटरनॅशनल प्लस स्टेट लेवलच्या असणाऱ्या न्यूज कव्हर करताना आपण PIB असेल, ऑल इंडिया रेडिओ असेल, द हिंदू असेल, लोकसत्ता असेल, या सर्व असणाऱ्या न्यूजपेपरला आपण या ठिकाणी कव्हर करतो. आणि या असणाऱ्या न्यूजपेपरला कव्हर करण्यापाठीमागचा हेतू काय आहे? UPSC असेल, UPSCचा प्री असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू असेल, सोबतच MPSC सेम आता UPSC सारखे झालेले आहे, तर त्या अनुषंगाने तुमचं प्रिपरेशन योग्य फॉर्मॅटमध्ये चालू आहे की नाही, आणि त्या असणाऱ्या गोष्टी अंतर्गतच त्यांना फक्त MCQ टाईपचे असणारे एक्झाम द्यायचे, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी या सगळ्या असणाऱ्या एक्झामला टार्गेट करणारे असणारे सेशन असणार आहेत. आणि याच्या अंतर्गत आपण प्रेडिक्टेड असणारे MCQ सुद्धा या ठिकाणी घेतो. याच्या माध्यमातून आपला असा असणारा हा सेशन या ठिकाणी आपण कव्हर करत असतो. चला स्टार्ट करूया असणाऱ्या आजच्या सेशनला स्टार्ट करण्यापूर्वीच या लेक्चरची PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक आहे माइंडसेट IAS अकॅडमी या असणाऱ्या लिंक वरती जाऊन तुम्हाला PDF वगैरे टेलिग्राम वरती मिळून जातील, डेली अपडेट्स मिळून जातील. सोबतच आपण इंस्टाग्राम वरती पण आहोत, तुम्ही आपल्याला फॉलो करू शकता. सोबतच या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब नक्कीच करा. आपला असणारा हा नवीन इनिशिएटिव्ह आहे, यामध्ये क्वालिटी कंटेंट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. इतर असणाऱ्या बडबडांपेक्षा तुम्हाला इथं जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण मुद्दा आहे तो या ठिकाणी मिळणार आहे. आणि सोबतच तुम्हाला माझ्यासोबत जोडायचं असेल तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860860342. यावरती तुम्ही तुमच्या असणारे क्वेरीज या ठिकाणी टेक्स्ट करू शकता, कॉल करू शकता. ठीक आहे, चला थांबूया आपण या असणाऱ्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटी सोबतच. पुढचा असणारा सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा म्हणजे आजच्या असणाऱ्या दिवसाच्या निमित्तानं असणारा रेफरन्स या ठिकाणी हायलाइट करूया. दिन विशेषाचा उल्लेख केला तर 5 जून वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेचा उल्लेख या ठिकाणी येतो, जागतिक पर्यावरण दिनाचा उल्लेख या ठिकाणी येतो. आणि या 2026 असणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाचे थीम कोणते असेल या ठिकाणी? इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर आवर फ्युचर. निसर्गाकडून प्रेरित होऊन हवामानासाठी आणि आपल्या भविष्याच्या अनुषंगाने या ठिकाणी भविष्यासाठी हा असणारा दिवस तिथं आपल्याला अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी यूज करायचा आहे. सोबतच पाहिलं तर या असणाऱ्या युनायटेड नेशनच्या एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून 2026 असणारं कॅम्पेन चालवलं जाणार आहे. आणि त्यासाठी होस्ट नेशन कोणतं असणार आहे? तर इथं ग्लोबल, एक प्रकारे कमेमोरन्सच्या बाबतीमध्ये आपल्याला ग्लोबली याला प्रमोट करायचंय. त्यासाठी आपण वेगवेगळ्या कॉन्टिनेंट मधल्या असणाऱ्या सगळ्या देशांमध्ये जातो. आणि इथं बघितलं तर आता रिपब्लिक ऑफ अझरबैजान या ठिकाणी हा असणारा होस्ट कंट्री या वर्षाच्या निमित्तानं आपल्याला हा दिवस सेलिब्रेट करताना दिसेल. आणि सोबत पाहिलं तर होस्ट सिटी कोणती असेल या ठिकाणी? तर होस्ट सिटी असणार आहे सिटी ऑफ बाकू. ही कॅपिटल सिटी आहे बाकू. या ठिकाणी हा असणारा इव्हेंट होस्ट होणार आहे. आणि सोबतच या ठिकाणी एक स्ट्रॅटेजिक असणारा कॉन्टेक्स्ट याच्यासोबत येतोय. कोणता या ठिकाणी कॉन्टेक्स्टचा उल्लेख केला तर अझरबैजान होस्टिंग करतोय, तो म्हणजे COP29. या COP29 ला कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या अनुषंगाने 29 होस्ट करतोय, त्या अनुषंगाने हा असणारा दिवस इथं सेलिब्रेट करायचा निर्णय घेतलाय. आणि आता जर बघितलं या ठिकाणी स्लोगन दिलं जातोय जागतिक लेवलला, तो स्लोगन कोणता आहे? हॅशटॅग नाव फॉर क्लायमेट. नाव फॉर क्लायमेट हे स्लोगन आहे या वर्षाचं, हे लक्षात ठेवायचं. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या निमित्तानं हा मुद्दा या ठिकाणी हायलाइट होताना दिसतो. ठीक आहे, चला पहिला क्वेश्चन या ठिकाणी बघूया. काय क्वेश्चन आहे बघा. ब्रिटनच्या प्रसिद्ध लिव्हरपूल विद्यापीठाला, युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल बंगळुरू येथे आपला आंतरराष्ट्रीय शाखा कॅम्पस या ठिकाणी स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. विधान नंबर 1 बघा काय. ही मंजुरी विद्यापीठ अनुदान आयोग UGC नियम 2023 अंतर्गत देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत जागतिक स्तरावरील पहिल्या 500 मधील विद्यापीठांना भारतात कॅम्पस सुरू करण्याची असणारी शिफारस आहे. आणि नवीन नियमानुसार या परदेशी विद्यापीठांना त्यांच्या प्रवेश प्रक्रिया आणि शुल्क रचनेवर कोणताही स्वायत्त अधिकार नसणार आहे. म्हणजे ते स्वतःचे निर्णय घेऊ शकणार नाहीत, असं स्टेटमेंट आहे. कोणती विधानं बरोबर आहे त्या ठिकाणी तर लक्षात घ्यायचं. पहिले 2 विधानं इथं बरोबर आहेत, तिसरं विधान चुकीचं आहे. त्यांना स्वतःच्या असणाऱ्या फी स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आणि शुल्क रचनेच्या सोबतच प्रवेश प्रक्रियेसाठी सुद्धा स्वतःचे स्वायत्त अधिकार असणार आहेत, हा उल्लेख इथे लक्षात ठेवायचा. उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी. हे 2च विधानं बरोबर असणार आहे. मग काय न्यूज हायलाइट होते या ठिकाणी? इंटरनॅशनल पातळीवरची असणार न्यूज आहे. तुम्हाला हा पार्ट GS2 आणि GS3 मध्ये कव्हर करायचा आहे. लिव्हरपूल विद्यापीठ आता बंगळुरू मध्ये होईल, हा एक ऐतिहासिक पावलाचा उल्लेख आहे. जसं
IITंना भारताबाहेर स्थापन करण्याच्या बाबतीमध्ये जेव्हा निर्णय घेण्यात आला तेव्हा UAE असेल, सौदी अरेबिया असेल, असे देश जेव्हा समोर आले तेव्हा तो सुद्धा एक ऐतिहासिक पाऊल होता. त्या अनुषंगाने हा न्यूज या ठिकाणी येतोय. ब्रिटनमधील असणारी प्रतिष्ठित रसेल ग्रुपची असणारी कुठली रसेल ग्रुपचं असणारं लिव्हरपूल विद्यापीठ बेंगलोरमध्ये आपला आंतरराष्ट्रीय शाखा स्थापन करण्याचा आता निर्णय घेताना दिसतो. आणि नियमांची चौकट बघितली या ठिकाणी तर ही UGCच्या असणाऱ्या विदेशी उच्च शिक्षण संस्थांचं कॅम्पस स्थापन करणे आणि चालवणे याच्या नियम 2023 अंतर्गत येतोय. हा 2023चा अधिनियम आहे, लक्षात ठेवायचं. आणि सहभागी संस्था कोण आहे याच्यामध्ये? भारत सरकारचं शिक्षण मंत्रालय आहे, UGC आहे आणि लिव्हरपूल विद्यापीठ आहे UK मधल्या. तिघांच्या कोलॅबरेशनच्या माध्यमातून बेंगलुरू या ठिकाणी हे असणारं कॅम्पस तयार होताना दिसणार आहे. आणि याच्यामध्येच एक उल्लेख आलाय तो म्हणजे NEP एकात्मता नकाशा. काय इंटिग्रेटेड मॅप न्यू एज्युकेशन पॉलिसीचा उल्लेख केला तर तो उल्लेख असताना जागतिक टॉप 500 विद्यापीठांना भारतात परवानगी द्यायची, प्लस UGC 2023चं नियमन करायचे, स्वायत्तता आणि लवचिकता आणायचे, परदेशी थेट गुंतवणूक आणि ब्रेन ड्रेनला आळा करायचं. ब्रेन ड्रेन म्हणजे भारतातून असणारे टॅलेंटेड लोक भारताबाहेर जाऊ नये, ते भारतातच असावेत यासाठी आपण अशा असणाऱ्या युनिव्हर्सिटीला भारतात एस्टॅब्लिश करण्याची असणारी संमती देतोय. आणि सोबतच जागतिक दर्जाचे शिक्षण भारतात उपलब्ध करण्याचा उल्लेख या असणाऱ्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आणला जातोय. मग अशा कंडिशन्समध्ये आंतरराष्ट्रीय कॅम्पसचे 3 मुख्य उद्देश असणार आहे. पहिला काय? इंटरनॅशनलायझेशन, जागतिकीकरणाचा उल्लेख या ठिकाणी आहे. इंटरनॅशनलायझेशन म्हणा किंवा ग्लोबलायझेशनचा पार्ट म्हणा. या 2020च्या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या उद्दिष्टानुसार भारतीय उच्च शिक्षणाला काय करायचे? जागतिक असणाऱ्या स्टँडर्डायझेशन सोबत आपल्याला जोडायचे, त्याला जोडणं हे खूप गरजेचं असणार आहे. सोबतच ब्रेन ड्रेन रोखायचं आपल्याला, स्टॉपिंग द ब्रेन ड्रेन. अत्यंत कमी खर्चात जर जागतिक दर्जाचं शिक्षण त्यांना भारतात प्राप्त होत असेल तर भारतातील सर्वोच्च बुद्धिमत्ता ही भारतातच टिकून राहील, भारताबाहेर त्या ठिकाणी जाऊ किंवा जाणार नाहीये. आणि थेट परदेशी किंवा विदेशी गुंतवणूक या ठिकाणी असेल. शिक्षणामध्ये शिक्षण क्षेत्रात परदेशी थेट गुंतवणूक आकर्षित करणे, पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि कोणता रेफरन्स येतोय? उच्च मूल्यांच्या शैक्षणिक नोकऱ्यांची निर्मिती करणे हा असणारा मुख्य उद्देश या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॅम्पसच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आणतोय. आता जेव्हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून UPSC आणि MPSCच्या अंतर्गत आपण बघतो या कन्सेप्टला, तेव्हा आपल्याला 4 मेजर पिलरचा उल्लेख या ठिकाणी आणायचा. तो कुठला? पहिला याच्यामध्ये मेन्शन करायचा आपल्याला तो म्हणजे भारत आणि शासन आणि शिक्षणाचा उल्लेख GS2 मध्ये. धोरणातून कृतीचा उल्लेख केला तर न्यू एज्युकेशन पॉलिसीची असणारी अंमलबजावणी असेल. आणि इथं UGC 2023च्या नुसार प्रवेश प्रक्रिया, शुल्क रचना आणि निधी मायदेशी पाठवण्याचं स्वातंत्र्य पण त्यांना दिले. लाईट टच रेग्युलेशनचा उल्लेख याच्यामध्ये असणार आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय संबंधाचा उल्लेख केला GS2 मध्ये. भारत आणि UKचा असणारा रोडमॅप 2030 साठीचा आता असणारा इथं इंटरनॅशनल रिलेशन तयार होताना दिसत आहेत. यामध्ये शिक्षण आणि संशोधन स्तंभाअंतर्गत द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याचा प्लॅन आहे. शैक्षणिक पात्रतेची परस्पर मान्यता याच्यामध्ये असणार आहे. आणि या असणाऱ्या मान्यतेचा उल्लेख केला तर सिम्पली काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी आपल्याला? तर आपल्याला संदर्भ आणणार आहे 2022च्या करारानुसार विद्यार्थ्यांच्या गतिशीलतेसाठी पदवीची मान्यता सुलभ करायचा आहे, हा उल्लेख याच्यामध्ये असेल. अर्थव्यवस्था आणि मानवी भांडवल GS3च्या अंतर्गत बघितलं तर बेंगलोरची निवड केली जाते सिलिकॉन व्हॅलीचा, कारण IT, बायोटेक्नॉलॉजी, एरोस्पेस, डीपटेक इकोसिस्टीमला थेट फायदा याचा होतोय. म्हणजे इंटरनॅशनल असणारे जे युनिव्हर्सिटीज आहेत ते बेंगलोरला निवडण्या पाठीमागचं असणारं बेंगलोरचं इन्फ्रा आणि तिथलं असणारं जे हायटेक मॉड्यूल आहे का त्याचाही रेफरन्स आणि त्याच्यासारख्या असणारे सिटी भारतात डेव्हलप करणं हा आपल्या असणाऱ्या इकॉनॉमिकल स्ट्रेंथचा आणि इकॉनॉमिकल डिसिजनचाही उल्लेख या ठिकाणी करता येऊ शकतो. आणि उद्योग शैक्षणिक दुवा, जागतिक टेक कंपन्या आणि स्टार्टअप सोबत थेट डायरेक्टली रिसर्च अँड डेव्हलपमेंटची असणारी एक सहयोगाची भूमिका या ठिकाणी तयार होऊ शकते. आणि सोबत सामाजिक न्याय आणि आव्हानांचा उल्लेख केला सोशल जस्टिसच्या अंतर्गत. समानता आणि परवडणारी क्षमता, परदेशात खर्च वाचणार असला तरी सुद्धा या कॅम्पसची शुल्क रचना केवळ श्रीमंतांना परवडणारी राहिल्यास शैक्षणिक स्तरीकरण या ठिकाणी होण्याचा धोका जाणवू शकतो. म्हणजे सोशल इनजस्टिसचाही उल्लेख याच्यामध्ये येऊ शकतो. मग याच्या प्रिकॉशनच्या माध्यमातूनच ह्या संस्था भारतामध्ये स्थापन कराव्यात आणि त्यांच्या असणाऱ्या शुल्काच्या बाबतीमध्ये, फीसच्या बाबतीमध्ये कुठेतरी याच्यामध्ये असणारं स्टँडर्डायझेशन मेंटेन ठेवत असताना सर्वसामान्य घटकांचाही विचार करणं अपेक्षित असणार आहे. हा उल्लेख या ठिकाणी आपण करू शकतो, हे इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला नेक्स्ट न्यूज या ठिकाणी कव्हर करूया. बघा काय न्यूज आहे. IBA जागतिक क्रमवारी आणि भारतीय बॉक्सिंग या अनुषंगाने बघितलं तर काय प्रश्न हायलाइट होते बघा. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनद्वारे नुकत्याच जाहीर झालेल्या
जागतिक क्रमवारीत भारताच्या कामगिरीबाबत खालील विधाने अभ्यासा. विधान 1, भारतीय महिला बॉक्सर जास्मिन लंबोरिया हिने 57 किलोग्रॅममध्ये या ठिकाणी फेदरवेट वजनी गटात जागतिक क्रमवारीत अव्वल वर्ल्ड नंबर 1 स्थान पटकावलेलं आहे. खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि निधी देण्यासाठी क्रीडा मंत्रालयाचे टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम टॉप्स महत्वाची भूमिका बजावत आहे. आणि बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने JSW स्पोर्ट्स यासारख्या खाजगी संस्थांसोबत कॉर्पोरेट पब्लिक भागीदारी सुद्धा केलेली आहे का? कोणती विधानं सत्य आहेत असा उल्लेख केला तर लक्षात घ्यायचं जागतिक क्रमवारीमध्ये भारत या ठिकाणी आपल्याला बॉक्सिंग मध्ये नाव करताना दिसतोय. याचा मुद्दा म्हणजे सर्व विधाने बरोबर असतील या ठिकाणी. मग इथं कामगिरीचा उल्लेख केला तर महिला बॉक्सर कोण? जास्मिन लंबोरिया यांचा उल्लेख केला तर 57 किलो वजनी गटामध्ये फेदरवेटच्या अंतर्गत या ठिकाणी जागतिक क्रमवारीमध्ये रँकिंग मध्ये वर्ल्ड नंबर 1 ची असणार रँक या ठिकाणी यांनी प्राप्त केली. आणि आपल्याला माहिती आहे की टॉप्स इनिशिएटिव्ह आपण खूप महत्वपूर्ण पद्धतीनं आपण हा 2021च्या कालखंडामध्ये झालेला इव्हेंट असेल, 2020 चा असणार ऑलिम्पिक किंवा आता 2024 मध्ये झालेला असणार इव्हेंट असेल, या सगळ्या गोष्टींना हायलाइट करण्यासाठी टॉप्सचाच असणार विचार करण्यात आला होता आपण. आणि म्हणजे काय आपल्याला टार्गेट काय असेल? ऑलिम्पिक पोडियम स्कीम याचा असणारा वापर आपण पुरेपूर पद्धतीने केलेला आहे. आणि इथं खाजगी संस्थांचं सुद्धा या ठिकाणी कोलॅबरेशन आपण करतोय बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया सोबत. तो म्हणजे JSW स्पोर्ट्स ही असणारी कंपनी ही पब्लिक भागीदारीच्या अनुषंगाने आपल्याला येताना दिसते. लक्षात घ्यायचं. मग न्यूज हायलाइट काय होतं या ठिकाणी? न्यूज हायलाइट होताना दिसते आपल्याला जागतिक बॉक्सिंग मध्ये भारताचं वर्चस्व या ठिकाणी IBA रँकिंगच्या अंतर्गत जीएसच्या पेपर 2 आणि प्रिलियमच्या अनुषंगाने आपल्याला विचार केला जाईल. अभिमानास्पद कामगिरी आहे. कॉमनवेल्थ गेम्स पदक विजेती जॅस्मिन लंबोरिया यांनी 75 किलो फेदरवेट वजनी गटात जागतिक क्रमांतर्गत या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. वर्ल्ड नंबर 1 चे असणार रँक या ठिकाणी पटकवलेले आहे. संस्था कोण आहे? आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन आहे. व्यापक प्रभाव काय? केवळ एकच नव्हे तर अनेक भारतीय पुरुष आणि महिला बॉक्सरनी या असणाऱ्या वेगवेगळ्या वजनी गटांमध्ये टॉप 5 किंवा टॉप 10 मध्ये सुद्धा पोहोचण्याचा असणारा या ठिकाणचा एक प्रकारे रेफरन्स दिसतात आपल्याला. आणि मग भारताची कामगिरी स्ट्रॉंग दिसते. सोबत पाहिलं तर या ठिकाणी हे यश केवळ एका व्यक्तीचं नसून भारताच्या असणाऱ्या पद्धतशीर असणाऱ्या क्रीडा परिसंस्थेचा आहे. सिस्टमॅटिक डेप्थचा असणारा उल्लेख या ठिकाणी आपण मानतो हे तर लक्षात घ्यायचं. आणि यासाठी यशाचा पाया म्हणजे काय? त्रिकोणीय परिसंस्था इकोसिस्टीम आर्किटेक्चरचा उल्लेख केला तर टार्गेट काय रेफरन्स येतोय? टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम टॉप्स युवा व्यवहार क्रीडा मंत्रालयाकडून या ठिकाणी इथं कस्टमाइज केलं जातं. त्यासाठी निधी, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण दौरे आणि जागतिक दर्जाचे प्रशिक्षण सुद्धा दिले जातात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच त्या ठिकाणी आपण ज्या पद्धतीनं चोप्रा यांना इथं प्रत्यक्षात जॉवलिन थ्रोच्या अनुषंगाने असणारं आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण दिलं आणि त्यातून त्या ठिकाणी सलग 2 ऑलिम्पिकमध्ये मेडल प्राप्त करणाऱ्या असणाऱ्या नावामध्ये या ठिकाणी त्यांच्या नावाचा उल्लेख येतो. नीरज ज्या पद्धतीनं काम करतायत तर तिथं सुद्धा या टॉपची मदत त्यांना भेटते हे लक्षात घ्यायचं. भारतीय क्रीडा प्राधिकरण साईचा उल्लेख केला तर अपग्रेडेड नॅशनल सेंटर्स ऑफ एक्सलन्स याद्वारे प्रगत क्रीडा विज्ञान आणि क्रीडा मानसशास्त्र डेटा आधारित असणारं प्रशिक्षण इथं दिलं जाणार आहे. आणि तिसरा उल्लेख केला तर सार्वजनिक खाजगी भागीदारी याच्यामध्ये असणार. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून सुद्धा आपण इथं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतोय आणि क्रीडा क्षेत्राला एक चांगल्या पद्धतीची असणारी भूमिका देण्याचा प्रयत्न करतोय. आणि साहजिक आहे याच्यामध्ये खेलो इंडिया याचाही असणारा रोल तितकाच महत्वाचा आहे. तोही आपल्याला यासोबतच लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन काय बघा. आंध्र प्रदेशच्या कम्युनिटी मॅनेज्ड नॅचरल फार्मिंग कार्यक्रमाला स्वीडनमध्ये फूड प्लॅनेट प्राइज 2026 मिळाला आहे. या योजनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. प्राइज कुठे मिळालाय? स्वीडनमध्ये मिळालाय. कुठलं प्राइज आहे? फूड प्लॅनेट प्राइज 2026 चा उल्लेख करायचा. सोबत काय मग? या पुरस्काराचे स्वरूप $1.5 दशलक्ष, $1.5 मिलियन अमेरिकन डॉलर इतके असून तो कर्ट बर्गफोर्स फाउंडेशन द्वारा दिला जातो. आंध्र प्रदेश सरकारने हा नैसर्गिक शेतीचा कार्यक्रम 2016 मध्ये सुरू केला होता. हा पॅटर्न सध्या भारतातील 21 राज्यांमध्ये आणि श्रीलंका, इंडोनेशिया, झांबिया यासारख्या देशांतर्गत सुद्धा राबवला जातो का? तर कोणतं उत्तर योग्य असेल तर लक्षात घ्यायचं सर्व विधाने योग्य आहेत. अति महत्वाचा मुद्दा आहे. आंध्र या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी करतोय आणि इथं स्वीडनमध्ये फूड प्लॅनेट प्राइज 2026 जिंकतोय. जो भारतासारखाच प्लॅन भारतातल्या 21 राज्यांमध्ये चालतो, पण श्रीलंका, इंडोनेशिया, झांबिया सारख्या देशांमध्ये सुद्धा
चालतं. मग नीट या ठिकाणी उल्लेख केला तर काय न्यूज हायलाइट होते, जीएसच्या पेपर 3 मध्ये कृषी आणि शाश्वत विकासाच्या टॉपिक अंतर्गत हा पाठ अभ्यासायचा आहे आपल्याला. आंध्र प्रदेश नैसर्गिक शेती मॉडेलला जागतिक गौरव प्राप्त होतोय. 1.5 मिलियन म्हणजे 1.5 दशलक्ष डॉलर्स या ठिकाणी प्राइज मिळतोय. अवॉर्ड इथं बघितलं तर फूड प्लॅनेट प्राइज 2026 चा असणारा अवॉर्ड आहे. कर्ट बर्गफोर्स फाउंडेशन स्वीडन यांच्या माध्यमातून हा असणारा कार्यक्रम आयोजित केला जातो. पुढील दशकात लवचिक, न्याय आणि पर्यावरण दृष्ट्या शाश्वत अन्न सस्टेनेबल फूड या प्रणालीला हातभार लावणाऱ्या उपक्रमांचा याच्यामध्ये सन्मान केला जातो. विजेता कोणाचा उल्लेख येतो, आंध्र प्रदेश कम्युनिटी मॅनेज्ड नॅचरल फार्मिंग याला मिळालेला आहे. अंमलबजावणी कोण करतो या ठिकाणी, रयथू साधिका संस्था. आणि उद्दिष्ट काय, नैसर्गिक शेती आणि कृषी परिसंस्थेत जगातील सर्वात मोठ्या संक्रमणाचं काय करायचं या ठिकाणी नेतृत्व करायचं. आणि याच्यामध्ये या स्कीमचा उल्लेख केला तर स्थानिक मॉडेल ते जागतिक ब्ल्यूप्रिंट पर्यंतचा असणारा प्रवास जेव्हा आपण बघतो हा 2016 मध्ये आंध्र प्रदेश सरकारने या ठिकाणी सुरू केलेला होता. जागतिक व्याप्तीचा उल्लेख केला तर हा कार्यक्रम कृषी, पर्यावरण शास्त्र आणि नैसर्गिक शेतीमुळे सगळ्यात जगातील सर्वात मोठा समुदाय नेतृत्व कार्यक्रम आहे. कम्युनिटी लेड असणारा उपक्रम या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि ह्याचा असणारं जे काही इथं प्रतिकृती आहे ना, रिपब्लिकेशन जे आहेत ना, ते मॉडेल सध्या भारतातील 21 राज्यामध्ये, श्रीलंका, इंडोनेशिया, जांबिया सारख्या देशामध्ये पण चालतं. आणि इतर अंतिम स्पर्धकाचा उल्लेख केला तर प्रत्येकी त्यांना सुद्धा या ठिकाणी $1.5 लाख सुद्धा प्राप्त झालेले आहेत. इथं बघितलं या ठिकाणी कॉन्शल किचन अमेरिकेला, नो पॉम इन्ग्रेडियंट्स नेदरलँडला आणि सवाना इन्स्टिट्यूट अमेरिकेला हे सुद्धा यांना सुद्धा पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. हेही लक्षात घेऊया आपण. ठीक आहे, चलो पुढचा क्वेश्चन बघा. इमिग्रेशन अँड फॉरेनर्स रूल्स 2025 मधील नवीन सुधारणानुसार भारतात 180 दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या विजावर येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी कोणता नवीन नियम लागू करण्यात आला आहे. म्हणजे भारतात येत असाल तरी या ठिकाणी हा नवीन बदल तुम्हाला माहिती असणं अपेक्षित असणार आहे. मग कोणता नवीन नियम या ठिकाणी आपल्याला हायलाइट होताना दिसतोय. भारतात आल्यानंतर पहिल्या 14 दिवसांच्या आत नोंदणी करणं बंधनकारक केले. विजा संपल्यानंतर पुढील 14 दिवसांच्या आत नोंदणी करावी लागेल. 180 दिवसांची मुदत संपण्यापूर्वी कोणत्याही वेळी नोंदणी करणं आवश्यक असेल जर त्यांना पुढे थांबायचे असेल तर. मुदत संपल्यानंतर देशाबाहेर जाण्यासाठी कोणत्याही विशेष परवानगीची गरज नसेल. मुळात लक्षात घ्या, आपल्याला जर परकीय असणाऱ्या लोकांना या ठिकाणी अटॅक करायचं असेल, टुरिझम वाढवायचं असेल तर आपल्याला सवलत द्यावी लागेल. मग ती सवलत दिली आपण ऑप्शन नंबर 3 ची. मग काय केलं, जर इथं विजाची असणारी मुदत 180 दिवसांची असेल, ती संपण्यापूर्वी कोणत्याही वेळी नोंदणी करणं आवश्यक असणार आहे. म्हणजे संपेपर्यंत वाट बघू नका, ती संपण्याच्या अगोदर कधी नोंदणी करा, तुम्हाला एक्स्ट्रा या ठिकाणी एक्सटेंड होण्यासाठीचा असणारा विजा मिळू शकतो. हा उल्लेख याच्यामध्ये येतो. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला हेनले पासपोर्ट इंडेक्सचा उल्लेख केला तर 57 ते 58 देशामध्ये आपण विदाऊट विजा किंवा विजा ऑन अरायव्हल जाऊ शकतो. तर असं आपण केलं तर या ठिकाणी ही संख्या देशांची वाढू शकते. हा रेफरन्स याच्यामध्ये असेल. आता हा मुद्दा प्रॉपरली तुम्हाला कुठे मिळेल तर जीएसच्या पेपर 2 मध्ये मिळणार आहे. धोरण आणि प्रशासनाच्या अंतर्गत भारताने नवीन विजा नियम इमिग्रेशन अँड द फॉरेनर्स रूल 2025 च्या अंतर्गत बदल केला. 180 दिवस किंवा त्याहून कमी कालावधीच्या विसावर भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी नियम कठोर करण्यात आलेला आहे. पूर्वीचा नियम कसा होता की भारतात आल्यापासून 180 दिवसांची मुदत संपल्यानंतर पुढील 14 दिवसांच्या आत नोंदणी करणं आवश्यक होतं. नवीन नियम काय आता की 180 दिवसांची मुदत संपण्यापूर्वीच कोणत्याही वेळी स्वतःची नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे. म्हणजे 180 दिवस संपतील बाबा, त्यानंतर आपण काहीतरी करू अशी वाट बघत बसायची नाहीये. त्या अनुषंगाने हा निर्णय या ठिकाणी येतोय. आणि बालकांच्या नागरिकत्वाचं अपवाद असेल या ठिकाणी चाइल्ड सिटिझनशिप क्लॉज. काय दिलंय बघा बालकांच्या नागरिकत्वाबद्दल. बालकाचा भारतात जर जन्म झाला असेल, चाइल्ड बॉर्न इन इंडिया टू अ फॉरेन नॅशनल्स, तर मूळ कायदा काय सांगतो, विजा सेवा, नवीन विजा किंवा एक्झिट परवानगीसाठी पालकांनी 30 दिवसांच्या आत इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं नोंदणी अधिकाऱ्याला कळवणं सुद्धा बंधनकारक होतं. आता काय झालं नवीन नियम, जर पालकांपैकी एक भारतीय नागरिक असेल आणि त्या पालकाला मुलाचं भारताचं नागरिकत्व टिकून ठेवायचं असेल तर वरील नियम 30 दिवसात कळवण्याचा लागू होणार नाही. म्हणजे काय, 30 दिवसांमध्ये त्या असणाऱ्या संबंधित असणाऱ्या बालकाच्या जन्माची नोंद करणं किंवा ते कळवणं आवश्यक असणार नाहीये. जर तुम्हाला भारताच्या नागरिकत्वासाठीचा असणारा रेफरन्स घ्यायचा असेल तर, नसेल तर तुम्ही 30 दिवसाच्या आतमध्ये कळवणं बंधनकारक असणार आहे. आणि मात्र नंतरच्या टप्प्यात काय होते, जर मुलाने भारतात असताना नंतर कोणत्याही टप्प्यावर विदेशी देशाचं नागरिकत्व संपादन केलं तर विदेशी नागरिकत्व मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत अधिकाऱ्याला कळवणं सुद्धा अनिवार्य असणार आहे. कारण बालक जेव्हा अडल्ट होणार आहे, 18 वर्षाचं कंप्लीट होईल, त्यानंतर तो कोणत्याही देशासाठी अप्लाय करू शकतो आणि त्याला जेव्हा त्या देशाचं नागरिकत्व मिळेल
तेव्हा सुद्धा 30 दिवसांच्या आतमध्ये भारतात सांगणं आवश्यक आहे की हे नागरिकत्व प्राप्त झालेलं आहे. हा असणारा महत्वपूर्ण रेफरन्स या ठिकाणी आपल्याला चर्चेमध्ये येताना दिसतोय. ठीक आहे, चला एक महत्वपूर्ण चक्रीवादळ जे असणारे न्यूज हायलाइट होते. जपानला धडकलेल्या जांगमी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चक्रीवादळाविषयी खालील विधाने विचारात घ्या. पहिला, टायफून हे चक्रीवादळाचेच एक रूप असून यामध्ये वाऱ्याची वेग ताशी 119 किलोमीटर किंवा त्याहून अधिक असते. समुद्राच्या पृष्ठभागावरील गरम आणि दमट हवा वर गेल्यामुळे कमी दाबाचा पट्टा लो प्रेशर एरिया तयार होऊन चक्रीवादळ निर्माण होते. उत्तर गोलार्धामध्ये नदर्न हेमिस्फिअर मध्ये चक्राकार फिरणाऱ्या वाऱ्यांची दिशा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असते. कोणते विधान चुकीचे आहेत? चुकीचे आहेत असे कोणत्या विधानांचा उल्लेख या ठिकाणी येतो? तर लक्षात घ्यायचं, चुकीचं विधान आहे फक्त क. म्हणजे इथं नदर्न हेमिस्फिअर मध्ये नाहीये, तर या ठिकाणी सदर्न हेमिस्फिअर मध्ये होतं. दक्षिण गोलार्धामध्ये चक्राकार फिरणाऱ्या वाऱ्यांची दिशा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असते. उत्तर गोलार्धामध्ये ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असते. हा लक्षात घ्यायचा. म्हणजे बरोबर कोणती दोन विधान आहे त्या ठिकाणी? टायफून हे चक्रीवादळाचंच एक रूप आहे. वाऱ्याचा वेग जिथं 119 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असतो. आणि समुद्राच्या पृष्ठभागावरील गरम आणि दमट हवा वर गेल्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळ तयार होतात. हा एक बेसिक असणारा रेफरन्स या ठिकाणी आहे. म्हणून तर आपल्या भारताच्या जवळचा उल्लेख केला तर अरेबियन सी आणि बे ऑफ बेंगॉल याच्यामध्ये सगळ्यात जास्त असणारे सायक्लोन्स हे कुठे येतात? तर या ठिकाणी तर बे ऑफ बेंगॉल मध्ये येतात. कारण ती परिस्थिती कंटिन्यू निर्माण होत असते या असणाऱ्या ठिकाणच्या अनुषंगाने. म्हणून हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मग कुठला असणारा टायफून येतो या ठिकाणी जपानमध्ये? टायफून जांगमी. तुम्हाला जीएसच्या पेपर 1 जिओग्राफीच्या अंतर्गत आणि तुम्हाला प्रिलिम्स मध्ये हा असणारा मुद्दा महत्वाचा आहे. जपानला तडखा बसतो या ठिकाणी. साहजिक आहे, जपान हा रिंग ऑफ फायर पॅसिफिक ओशनच्या असणाऱ्या सराउंडिंगला असणारा जो रिंग ऑफ फायर आहे का त्याच्या भोवतालचा असणाऱ्या प्रदेशामध्ये आपल्याला दिसतो. त्यामुळे इथे या घटना होताना दिसतातच. नैऋत्य जपान आणि ओकिनावा या बेटांवरती असणारा हा ठिकाण या ठिकाणी आपल्याला हा टायफून हिट होताना दिसतोय. जोरदार लाटा, भूस्खलन आणि पुराचा इशारा जपानच्या हवामान संस्थेने दिलेला आहे. म्हणजे मुळात बघितलं या ठिकाणी तर हा असणारा जपानचा असणारा समुद्राचा उल्लेख आहे, जो तायवान चायनाच्या असणाऱ्या जवळच्या भागामध्ये आपल्याला हायलाइट होताना दिसतो. हे टायफून आता तीव्र उष्णकटिबंधीय वादळात म्हणजे सिव्हिअर ट्रॉपिकल स्ट्रॉम मध्ये रूपांतर होऊन उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे हजारो घरांना वीज पुरवठा खंडित झालेला आहे आणि 9 जण या ठिकाणी जखमी झालेले आहे. उत्तरेकडे सरकतोय म्हणजे काय होतंय? तो हायलाइट होतो या ठिकाणी चीनला, रशियाला आणि जपानला त्या ठिकाणी वरती जाऊन आपल्याला हिट करताना दिसेल. हा असणारा लक्षात ठेवायचा टायफून जांगमीचा उल्लेख काय. मग याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा असतो की टायफून आणि सायक्लोन चक्रीवादळ यातला फरक काय? तर टायफूनचा उल्लेख केला हा चक्रीवादळाचा एक प्रकार आहे ज्याचा वाऱ्याचा वेग 119 किलोमीटर प्रति तास किंवा त्याहून अधिक असतो. आणि इथं चक्रीवादळाचा उल्लेख केला तर कमी दाबाच्या क्षेत्राभोवती वेगाने आतल्या बाजूने फिरणारा वाऱ्याचा प्रभाव म्हणजे चक्रीवादळ. म्हणजे तो आतल्या बाजूने फिरतो तो सायक्लोनिक झोन असतो या ठिकाणी. टायफून कसा असतो या ठिकाणी? तर तो जिथं वाऱ्याचा वेग जास्त असतो. आणि फॉर्मेशन निर्मिती कशी होती? विषुववृत्ताजवळील असणाऱ्या उबदार महासागराच्या पाण्यावर विकसित होताना दिसतात. म्हणजे हे या ठिकाणी इक्वेटरवरती खूप जास्त तयार होताना दिसतात. आणि याची निर्मिती कुठे होते? चक्रीवादळ, सायक्लोन जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागावरून उबदार दमट हवा वर जाते आणि तेव्हा तिथे कमी दाबाचा क्षेत्र निर्माण होतो, तेव्हा हे असणारं सायक्लोन हे चक्रीवादळ आपल्याला तयार होताना दिसतात. हे लक्षात घ्यायचं. सायक्लोन इंजिन आणि परिभ्रमण दिशा सर्क्युलेशन पॅटर्नचा उल्लेख केला तर कसं आहे? पहिल्यांदा मेजर स्वरूप समजून घ्या. ऊर्जा स्रोत आहे, महासागराची उबदार पृष्ठभूमी आहे या ठिकाणी, वॉर्म ओशन सरफेस. कारण महासागराच्या वरती या संपूर्ण असणाऱ्या उन्हाळ्याच्या कालखंडामध्ये आपल्याला दिसतं की त्या ठिकाणी ते पूर्ण पृष्ठभाग गरम होतोय. गरम झाल्यानंतर वाफांचा रेफरन्स जर आपण या ठिकाणी बघितला तर इथं सगळ्यात महत्वाचा उल्लेख इथं अपड्राफ्ट उबदार व दमट हवा वर जाताना दिसते. आपलं साहजिक आहे त्याचं असणार त्या ठिकाणचं असणारं प्रेशर जे आहे का त्या प्रेशरच्या अनुषंगाने, कारण टेम्परेचर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशरचा उल्लेख याच्यामध्ये येतो. मग जिथं टेम्परेचर जास्त तिथं प्रेशर कमी, जिथं टेम्परेचर कमी तिथं प्रेशर जास्त असा उल्लेख या ठिकाणी येतो. अशा कंडिशन मध्ये काय होतं? कमी दाब आहे, रिक्त जागेत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होताना दिसतं. म्हणजे वरती टेम्परेचर कमी आहे त्या अनुषंगाने दाब जास्त असतो. खाली टेम्परेचर जास्त आहे तिथं दाब कमी असणार आहे. मग कमी दाबाकडनं जास्त दाबाकडे याचा असणार प्रवास सुरू होतो आणि तिथंच आपल्याला या ठिकाणी हे असणारे सायक्लोनिक झोन तयार होताना दिसतात. उत्तर गोलार्धामध्ये नदर्न हेमिस्फिअर मध्ये घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तयार होतात आणि दक्षिण गोलार्धामध्ये या ठिकाणी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने क्लॉकवाईज डायरेक्शनच्या अनुषंगाने हे असणारे वारे आपल्याला वाहताना
दिसतात हे इथं लक्षात ठेवायचं आपण. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा 6वा. नुकत्याच झालेल्या केंद्रीय नियुक्त्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. बऱ्याचशा नियुक्त्या झाल्यात त्या अनुषंगाने हा प्रश्न या ठिकाणी दिलाय बघा. वरिष्ठ IAS अधिकारी प्रशांत सीताराम लोखंडे यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाचे CBSE नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. CBSEच्या असणाऱ्या पेपर चेकिंगच्या नंतरचा असणारा जो काही गोंधळ आपल्याला दिसतो त्या अनुषंगाने असणारी बदली होताना दिसते आपल्याला. मग त्यांनी राहुल सिंग यांची जागा घेतली असून राहुल सिंग यांचे कृषी आणि शेतकरी कल्याण विभागामध्ये अतिरिक्त सचिव म्हणून बदली झालेली आहे. वरुण भारद्वाज यांची मंडळाचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सप्टेंबर 2027 मध्ये या पदावरती ते राहणार आहे. लक्षात घ्यायचं कोणती विधानं बरोबर येतात? सर्व विधानं या ठिकाणी बरोबर दिसत आहेत. नियुक्तीचा उल्लेख आहे काय आहे ते बघूया आपण याच्यामध्ये. रेफरन्स काय येतो लक्षात घ्यायचं या ठिकाणी नियुक्तीच्या अनुषंगाने, तर राजकीय आणि आंतरराष्ट्रीय नियुक्त्या आपल्याला इथं होताना दिसतात. मग याच्यामध्ये CBSE असेल, युनायटेड नेशनचे जनरल असेंब्ली असेल, व्हॅटिकन सिटीचा उल्लेख याच्यामध्ये येतो. या ठिकाणी पोपच्या माध्यमातून नियुक्ती होणाऱ्याची भूमिका येते. सोबतच आसाम विधानसभेचाही उल्लेख या ठिकाणी येतो. विरोधी पक्ष नेत्याची निवड पण दिसते आपल्याला. राज्य योजनेचा उल्लेख केला तर आसामचा असणारा मिशन स्नेह जरी मुगा सिल्क साठीचा असणारा जो प्रोजेक्ट आहे तो दिसतो. पर्यावरण आणि भूगोल राजस्थान मधल्या धुळीच्या वादळाचा आणि लक्षद्वीप मधल्या प्रवाळ भित्तिकांची असणाऱ्या निर्मितीचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. मग तो रेफरन्स पाहिला तर इथं व्हॅटिकन सिटीच्या अनुषंगाने जे नियुक्ती होते त्याचाही क्वेश्चन आपण बघूया. काय बघा, पोप लिओ 14 यांनी मारिया मॉन्टेसेराट अल्वराडो यांची व्हॅटिकनच्या संप्रेषण विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. या संदर्भात अचूक वैशिष्ट्ये ओळखायला सांगितले आपल्याला. काय येतो अचूक वैशिष्ट्ये? त्या या पदावर येणाऱ्या पहिल्या मेक्सिकन अमेरिकन धार्मिक नन आहेत. होलीसीच्या डिकास्टरीज प्रोजेक्ट किंवा प्रिफेक्ट प्रमुख म्हणून सेवा करणाऱ्या त्या पहिल्या गैरधार्मिक ले वुमन किंवा नॉन रिलिजियस महिला ठरलेल्या आहेत. व्हॅटिकन इतिहासातील त्या पहिल्या महिला कार्डिनल आहेत. त्यांची नियुक्ती पुढील 10 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे. मग लक्षात ठेवायचं तिथं पोप लिओ 14 यांनी मारिया मॉन्टेसेराट अल्वराडो यांची व्हॅटिकनच्या संप्रेषण कम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या प्रमुखपदी नियुक्ती केली. या कोण आहेत तर या होलीसीच्या असणाऱ्या डिस्कास्टरीज प्रिफेक्टच्या प्रमुख म्हणून त्या ठिकाणी कार्यरत सेवा करणाऱ्या आहेत आणि त्या पहिल्या गैरधार्मिक महिला आहेत. त्या ठिकाणी नॉन रिलिजियस महिला या ठिकाणी नियुक्त होताना दिसतात. त्यामुळे हा असणारा न्यूज जागतिक लेवलला प्रसारित होतोय. लक्षात घ्यायचं ऑप्शन नंबर 2 याचं बरोबर असेल. सोबतच एक असणारा नियुक्तीचा उल्लेख आहे आसामच्या संदर्भामध्ये, तर तोही क्वेश्चन बघा. मग नंतर आपण सगळ्या नियुक्त्या एकाच असणाऱ्या पेजवरती बघूया. आसाम विधानसभेच्या संदर्भात खालील विधाने तपासा. काय बघा, आसाम विधानसभेचे अध्यक्ष रणजित कुमार दास यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाजेद अली चौधरी यांना विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता दिली आहे, लीडर ऑफ ऑपोजिशन. आसाम विधानसभेची एकूण सदस्य संख्या 126 इतकी आहे आणि विधानं तुम्हाला कोणती विधानं योग्य आहेत असा उल्लेख केला तर दोन्ही विधानं योग्य आहेत. आसाम विधानसभेचे अध्यक्ष कोण? स्पीकर रणजित कुमार दास यांनी कोणाचे? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाजेद अली चौधरी यांना विरोधी पक्षनेते पदावरती नियुक्तीच्या अनुषंगाने मान्यता प्राप्त करताना दिसतात. मग काय आहे त्या ठिकाणी? नवीन नियुक्त्यांचा उल्लेख आणि पदभार कुणी कुणी स्वीकारलेला आहे तर सगळा मुद्दा एका चार्टवरती दिलाय, ते बघण्याचा प्रयत्न करा. पहिला मुद्दा येतो प्रशांत सीताराम लोखंडे यांचा अध्यक्ष झाले त्या ठिकाणी CBSEचे. राहुल सिंग कृषी विभागामध्ये अतिरिक्त सचिव म्हणून त्यांची बदली झाली म्हणून त्यांनी त्यांची जागा घेतलेली आहे. दुसरा उल्लेख केला वरुण भारद्वाज हे सचिव झालेले आहेत याच असणाऱ्या CBSEच्या अंतर्गत आणि हिमांशु गुप्ता होते यांच्या अगोदर, यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. 19 सप्टेंबर 2027 पर्यंतचा त्यांचा कार्यकाल असेल. त्यानंतर युनायटेड नेशनच्या अंतर्गत असणारं जे 81 असणारं सेशन आहे का, त्या सेशनच्या असणाऱ्या अध्यक्ष पदावरती कोण या ठिकाणी? खलीलुर रहमान बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री या ठिकाणी नियुक्त होताना दिसतात आणि 190 मतं त्यांना प्राप्त झालेत. कोणतंही मत त्या ठिकाणी अवैध नाहीये किंवा कुणीही तिथं न्यूट्रल किंवा तटस्थ राहिलेलं नाहीये. हे खूप मोठं असणारं यश आहे बरं का बांगलादेशसाठी, हे लक्षात घ्यायचं. नंतर येतो मारिया मॉन्सेराट अल्वाराडो या ठिकाणी कम्युनिकेशनच्या अनुषंगाने इथल्या असणाऱ्या व्हॅटिकन सिटीच्या अंतर्गत अध्यक्ष होताना दिसतात. प्रमुख आहेत व्हॅटिकन कम्युनिकेशन विभागाच्या पाओलो रुफिनी 2018 पासून कार्यरत होत्या आणि पाओलो रुफिनी यांची जागा या ठिकाणी मारिया अल्वाराडो या ठिकाणी घेताना दिसतात आणि पोप लिओ 14 यांच्याद्वारे नियुक्ती होते. डिस्कास्ट्रीच्या असणाऱ्या प्रिफेक्ट पदी येणाऱ्या पहिल्या गैर धार्मिक महिला म्हणून या ठिकाणी 1 नोव्हेंबर पासून या पदभार स्वीकारताना दिसणार आहेत आपल्याला.
नंतर येतात वाजेद अली चौधरींच्या नावाचा उल्लेख, विरोधी पक्षनेते, आसाम विधानसभेच्या अंतर्गत यांची नियुक्ती होते, 126 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसच्या 19 जागा, अध्यक्ष रणजित कुमार दास यांची मान्यता या ठिकाणी आपल्याला दिसते, हेही इथे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन या ठिकाणी काय हायलाइट होते बघा. संयुक्त राष्ट्र महासभेच्या संदर्भात खालील विधाने विचारत घ्या. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री खलीलुर रहमान यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या सत्राच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली. संयुक्त राष्ट्र महासभेची स्थापना 1945 मध्ये झाली असून त्याचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. महासभेचे अध्यक्षपद दरवर्षी आफ्रिकन, आशियाई, पूर्व युरोपीय, लॅटिन अमेरिकन, कॅरेबियन, पश्चिम युरोपियन अशा 5 भौगोलिक गटांमध्ये फिरते. रोटेशन पद्धतीने त्या ठिकाणी याचा रेफरन्स येतो का, तर यस, लक्षात घ्यायचं या ठिकाणी उल्लेख कोणता असेल इथं, तर सत्य विधानांचा उल्लेख केला तर लक्षात घ्यायचं फक्त अ आणि फक्त क या ठिकाणी बरोबर असणार आहे. कोणतं विधान चुकीचं या ठिकाणी, तर हे संयुक्त राष्ट्र सभेच्या असणाऱ्या स्थापनेच्या अनुषंगाने आणि त्यांच्या मुख्यालयाच्या अनुषंगाने विधान चुकीचे. कमेंट बॉक्स मध्ये सांगा बघू. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या अनुषंगाने युनायटेड नेशनचं असणारे हेडक्वार्टर तुम्हाला कुठं दिसते ते सांगण्याचा प्रयत्न करा. मग रेफरन्स काय येतोय ते थोडंसं बघा या ठिकाणी. कुठं संयुक्त राष्ट्र संघटना महासभा कशी काम करते युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीच्या अंतर्गत 1945च्या लीग ऑफ नेशनच्या अपयशानंतर, जे लीग ऑफ नेशन अमेरिकेनं सुरू केलं होतं पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर, तो उल्लेख इथं लक्षात घ्यायचा. संयुक्त राष्ट्राचे प्राथमिक धोरण निर्धारित करणे, निर्धारण मंडळ असेल, मुख्य विषय कुठला, शांतता, हवामान बदल आणि मानवाधिकाराचा उल्लेख येतो इथं. आणि इथं समान प्रतिनिधित्व 193 सदस्य देश आहेत, प्रत्येकाला एक मत या ठिकाणी मिळतं. आणि अध्यक्ष पदाचे वार्षिक रोटेशन 5 गट आहेत, आफ्रिकन, आशियाई, पूर्व युरोपियन, लॅटिन अमेरिकन, कॅरेबियन आणि पश्चिम युरोपियन आणि इतर देश. अशा पद्धतीने रोटेशन पद्धतीने हे अध्यक्षपद त्या ठिकाणी आपल्याला फिरताना दिसतं, हे लक्षात घ्यायचंय. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 10 काय दिलाय. नुकतेच आसाममध्ये सुरू करण्यात आलेल्या मिशन स्नेहजोरीचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे. कोणता आहे मुख्य उद्देश या ठिकाणी. आसाममधील पूरग्रस्तांना डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे त्वरित आर्थिक मदत पुरवणे, आसामच्या अद्वितीय मुगा सिल्क क्षेत्राला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि उच्च दर्जाचे लक्झरी टेक्सटाईल इकोसिस्टीम बनवणे, ईशान्येकडील राज्यांमध्ये सेंद्रिय चहाच्या उत्पादनाला दुप्पट करणे, आसाममधील महिला बचत गटांना विना व्याज कर्ज उपलब्ध करून देणे. जेव्हा जेव्हा तुम्हाला मिशन स्नेहजोरी याचा उल्लेख येईल लक्षात ठेवायचा तो आसामच्या असणाऱ्या मुगा सिल्क क्षेत्राला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि उच्च दर्जाचं लक्झरी टेक्सटाईल इकोसिस्टीम बनवण्यासाठी फोकस केला जातोय, तो मुद्दा इथे लक्षात ठेवायचा. या असणाऱ्या न्यूजचा उल्लेख जर करायला लागलो आपण तर काय दिसतं तुम्हाला या ठिकाणी. राज्य अर्थव्यवस्थेचा उल्लेख येतोय, मिशन स्नेहजरी, आसाम मुगा सिल्कचा उल्लेख येतो. आसामच्या अंतर्गत या ठिकाणी याच असणाऱ्या लक्झरी टेक्सटाईल इकोसिस्टीम मध्ये रूपांतरित करायचंय. त्यासाठी कोण या ठिकाणी इथं लक्षात घ्यायचं, मिनिस्ट्री ऑफ डोनरचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. मंत्री आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांद्वारे यांचा शुभारंभ होतोय. याच्यामध्ये वनस्पतीची लागवड करणार आहे, नंतर रेशीम कीटक बियाणे उत्पादन असेल, रिलिंग आणि विणकाम असेल, ब्रँडिंग आणि निर्यात करणं असेल आणि डिजिटल ट्रान्सेबिलिटीज आणि पर्यटनाचा उल्लेख येतोय. गुंतवणूक किती आहे पुढच्या 3 वर्षांमध्ये, 396 ते 411 कोटींची असणारी गुंतवणूक या असणाऱ्या आसाममध्ये या असणाऱ्या सिल्कला प्रमोट करण्यासाठी होत आहे, तो लक्षात ठेवणं आवश्यक असतं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न 11 बघा. उत्तर भारतातील धुळीची वादळे डस्ट स्टोर्म बद्दल प्रश्न आहे बघा. राजस्थानच्या चुरू आणि इतर भागात आलेल्या तीव्र धुळीच्या वादळाच्या पार्श्वभूमीवर खालील भौगोलिक विघटनेबाबत खालील विधाने विचारत घ्या. बघा आता इथे या ठिकाणी काय दिलेले भौगोलिक घटनांचा उल्लेख दिला. उत्तर भारतात मान्सून पूर्व काळात एप्रिल ते जून प्रामुख्याने थार वळवंटातून ही धुळीची वादळे निर्माण होतात का. यस, बरोबर आहे, लक्षात घ्यायचं. याच मान्सून पूर्व आंबेसरी, नॉर्वेस्टर, लू, कालबैसाखी अशी सुद्धा वादळ आपण तयार होताना बघतो. तीव्र उष्णता, कोरडी हवा, नैऋत्य व पश्चिमेकडून येणारे वारे या वादळांना गतिमान करतात का, तर यस. आणि IMDच्या हवामान धोके नुसार वायव्य भारताचा काही भाग सर्वाधिक धुळीच्या वादळांच्या वारंवारतेच्या श्रेणीत येतोय का. यस, वायव्य भारत ह्या धुळींच्या वादळाच्या असणाऱ्या लपेट्यामध्ये येणारा दिसतोय आपल्याला. त्या ठिकाणी जर बघितलं या ठिकाणी अचूक आहे, बरोबर आहे, सर्व विधाने बरोबर आहेत, हा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. हवामानाचा धोका या ठिकाणी जाणवतोय. राजस्थानातील भीषण धुळीची वादळ आता होताना दिसत आहेत. याच वादळांना अरवली थोपवतोय बरं का, लक्षात घ्यायचं. आणि जर अरवलीची डेफिनेशन जर चेंज नाही केली, 100 मीटरचा क्रायटेरिया ठेवला आणि प्लस 2 डोंगरांमध्ये 500 मीटरचं अंतर असेल तर त्याला अरवली समजलं जाणार नाहीये. त्या 500 मीटरच्या अंतराला तिथं धोक्याचे असणारे खाण उद्योग सुरू होऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला हे
सिक्युअर करून ठेवणं आवश्यक असणार आहे. मग 30 मे रोजी चुरू येथे भयानक धुळीचं वादळ मान्सूनपूर्व महिन्यात एप्रिल ते जून या थारच्या असणाऱ्या वाळवंटातून उगम पावणाऱ्या वादळासारखे आहेत. प्रभावित कोणकोणते जिल्हे होतात? चुरू आहे, हनुमानगड आहे, श्रीगंगानगर आहे, बिकानेर, नागौर, डिडवाना, कुचामन, अलवर आणि सीकर आहे. आणि याचा उल्लेख केला तर या ठिकाणी 1981 ते 2010चा डेटा विचारात घेतला तर उत्तर पश्चिम भारताच्या काही भागात धुळीच्या वादळांची वारंवारता सर्वाधिक आहे. कुठं? उत्तर पश्चिम भारत. आणि किती आहे सरासरी? 0.89 ते 1.55 दिवस, म्हणजे प्रत्येक असणाऱ्या 2 दिवसांमध्ये आपल्याला या ठिकाणी दरवर्षी 2 दिवसाचा असणारा हा धुळीच्या वादळाचा धोका इथं आपल्याला जाणवताना दिसतो. या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन धूळवड कशी तयार होते, डस्ट कसा तयार होतो या ठिकाणी, तर पहिला आहे उगम. तीव्र उष्णता आणि कोरडी परिस्थिती, चक्रीवादळे किंवा गडगडाटी वादळांमुळे निर्माण होणारी दाबाचा जो प्रेशर मधला असणारा फरक आहे का, तो फरक इथं दिसतो. आणि लिफ्ट, वेगाने वाढणारे वारे उलट्या आणि कोरड्या जमिनीवरून वाळू किंवा धूळ वातावरणात उचलतात. आणि प्रवास कसा होतो? नैऋत्य आणि पश्चिमेकडील वारे ही धूळ शेकडो ते हजारो किलोमीटर दूर वाहून नेतात. आणि सौम्य वादळाचा उल्लेख केला या ठिकाणी तर 41 किलोमीटर प्रति तासापर्यंत जातात. आणि याच्या असणारं दृश्य मान्यता किती आहे? 500 ते 100 मीटर पर्यंत या ठिकाणी आपल्याला दृश्य दिसू शकतात, त्याच्या पुढचे दिसू शकत नाहीये. आणि मध्यम वादळाचा उल्लेख केला या ठिकाणी तर किती वेग आहे इथं? 42 ते 74 किलोमीटरचा असणार रेफरन्स. दृश्यमानता फक्त 200 ते 500 मीटर विजिबल होतात, हे लक्षात घ्यायचं. तीव्र वादळाचा उल्लेख केला तर वेग 74 किलोमीटर प्रति तास आहे. झुळूक किंवा दृश्यमानता बघितलं तर 200 मीटर पेक्षाही कमी आहे. तिथं आपल्याला काहीच दिसत नाहीये. 200 मीटर जवळ त्या ठिकाणी आपल्याला याचा असणारा प्रेझेन्स त्या धुळीच्या वादळाचा आपल्याला दिसतो, हेही लक्षात ठेवायचं. पुढचं काय बघा, लक्षद्वीप मधील कादमत बेटाजवळ शास्त्रज्ञांनी एक अजस्त्र कोराल कॉलनी प्रवाळ संचयन शोधली आहे, ज्याला स्थानिक पातळीवर पोटॅटो पॅच, काय म्हणतात त्याला? पोटॅटो पॅच म्हणतात. या प्रवाळ भित्तिकाची असणारी खालील विधाने विचारात घ्या. पहिला, कोरल रचना सुमारे 700 ते 1800 वर्ष जुनी असल्याचा अंदाज आहे. प्रवाळ हे सागरी अपृष्ठवंशीय प्राणी इन्व्हर्टिब्रेट्स असून त्यांची असणारी झुझॅन्थेली नावाच्या शेवाळासोबत सहजीवी संबंध असतो. म्हणजे या ठिकाणी इथं सिम्बायोटिकचा उल्लेख याच्यामध्ये येतोय, सहजीवनीचा मुद्दा याच्यामध्ये येतो. आणि सोबतच प्रवाळ भित्तिकांच्या उत्तम वाढीसाठी समुद्राच्या पाण्याचे तापमान 40 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असणे आवश्यक असते. कोणते विधान चुकीचे आहेत? चुकीचे आहेत कोणते विधान? तर फक्त विधान चुकीचं या ठिकाणी कोणतं? तर ते आहे ऑप्शन नंबर क, म्हणजे उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 क चुकीचं आहे. प्रवाळ भित्तींच्या उत्तम वाढीसाठी एवढं जर तापमान असेल या ठिकाणी तर ते प्रवाळ भित्तिका तयारच होणार नाहीये. त्या अनुषंगाने पाहिलं तर सागरी परिसंस्था लक्षद्वीप मधील असणाऱ्या पोटॅटो पॅचचा शोध लागण्यात आलेला आहे. डिस्कव्हरी काय झाली या ठिकाणी? कदमट बेट, लक्षद्वीप, अरबी समुद्रातील प्रवाळ बेट आणि खाड्यांमध्ये प्रजाती कोणत्या सापडल्या या ठिकाणी? पाओना क्लाव्हूस, स्थानिक भाषेत त्याला पोटॅटो पॅच म्हणतात. अंदाज किती आहे? अंदाजे विस्तार किती याचा? 4250 चौरस मीटरचा महाकाय प्रवाळ वसाहत आहे. ऐतिहासिक महत्व काय या ठिकाणी? तर 700 ते 1800 वर्ष जुनी असल्याचा संशोधकांचा दावा आहे या असणाऱ्या शोधलेल्या प्रवाळ भित्तिकांच्या अनुषंगाने. मग मूलभूत असणारे विज्ञान उल्लेख केला आपण. प्रवाळ भित्तिका, कोरल रीफ म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? तर हे सागरी पृष्ठावरच्या अपृष्ठवंशीय प्राणी आहेत. सोबतच त्या ठिकाणी झुकॅन्स्थेले शैवाल सुद्धा आहेत. यांच्यातून तयार होतो प्राणी कॅल्शियम कार्बोनेट चुनखडी स्त्रवतात आणि हे काळानुसार महाकाय रंगीत भित्तिका तयार करतात. म्हणजे प्राण्यांच्या असणाऱ्या शरीरातून हे असणारे जे काही कॅल्शियम कार्बोनेट आहे का ते बाहेर येतात आणि त्यांच्या माध्यमातून हे प्रवाळ भित्तिका तयार होताना दिसतात. आणि उबदार पाणी पाहिजे. किती पाहिजे डिग्री सेल्सिअस? 40 नाही तर 23 ते 29 असणाऱ्या डिग्री सेल्सिअसचा असणारा उल्लेख दिसतो. उथळ प्राण्याचा उल्लेख केला सूर्यप्रकाश आत शिरण्यासाठी. स्थिर क्षारता, स्टेबल सॅलिनिटी पाहिजे या ठिकाणी, मिठाचं प्रमाण स्थिर पाहिजे. आणि या अनुषंगाने आपल्याला हे तयार होताना दिसतात. याच्यामध्ये बघितलं तर मुख्य 4 प्रकारांचा उल्लेख या ठिकाणी येतो. फ्रीजिंग रीफ असेल या ठिकाणी, बॅरियर रीफ असेल, ॲटॉल रीफ असेल आणि पॅच रीफ असतील, हा उल्लेख असेल. भारतामध्ये फ्रिजिल, बॅरियर आणि ॲटॉल हे 3 तर दिसत होते, पण आता पॅच रीफ सुद्धा या ठिकाणी दिसलाय. म्हणून हा असणारा उल्लेख आता न्यूज मध्ये राहतोय, हे तर लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. सगळ्या न्यूजचा उल्लेख आपण बघितला. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री, युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीच्या अध्यक्षपदावरती, आसामचं मिशन स्नेहजरी, 396 कोटींची गुंतवणूक आणि चुरू येथील असणाऱ्या धुळीचं वादळ आणि लक्षद्वीप प्रवाळ बेटांचा शोध आपण या ठिकाणी बघितला. त्यानंतर लोकसत्ता न्यूजपेपर मधले असणारी काही न्यूज आपण या ठिकाणी हायलाइट करूया.
या न्यूजचा उल्लेख करायला लागलो तर केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झालेला आहे, मान्सून दाखल झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये तो 6 असणाऱ्या जून पासून म्हणजे कदाचित उद्यापासून याची असणारी भूमिका महाराष्ट्रामध्ये दिसून येईल आणि तो पुण्यापर्यंत येईपर्यंत 7 ते 8 तारखेचा असणारा दिवस त्या ठिकाणी उजाडू शकतो. उल्लेख काय ठिकाणी इथं आगमनासाठी एवढा विलंब का झाला? कारण केरळ लगतच्या अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाली होती. यामुळे मोसमी वाऱ्यांना काहीसा अडथळा निर्माण झाला होता आणि मोसमी वारे आता उशिराने दाखल होण्यामागील मुख्य कारण होते असं हवामान विभागाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि उल्लेख जर केला या ठिकाणी शक्यतो हे तुम्हाला मेच्या एंडिंग पर्यंत 26-27 तारखेपर्यंत केरळमध्ये किंवा सोबतच अंदमान निकोबार पर्यंत आपल्याला या ठिकाणी पोहोचताना दिसतात. पण ह्या वेळेस असणारा मुद्दा लेट झालेला आहे. याच्यामध्ये अल निनोचा इम्पॅक्ट सुद्धा तेवढाच आहे, हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आता जे हवामानाच्या स्थितीचा उल्लेख केलाय तो सरासरीच्या असणाऱ्या 90%च फक्त पाऊस पडणार आहे. सरासरी एवढा पण पाऊस पडणार नाहीये. सरासरीपेक्षा जास्त तर पावसाचा उल्लेखच होत नाहीये. हा मुद्दा इथे लक्षात ठेवायचा. त्यासोबतच बालभारतीचा एक अतिशय महत्वाचा भारतातला पहिलाच प्रयोग या ठिकाणी दिसतोय, म्हणजे कॉपीराईट वरती रिस्ट्रिक्शन आणण्यासाठी आणलेला आहे. नव्या पाठ्यपुस्तकामध्ये सांकेतिक भाषेचे बोधचिन्ह असणार आहे. बघा, हे सांकेतिक भाषेचं बोधचिन्ह दिलं जाणार आहे. 2026-27 मध्ये लागू होणाऱ्या दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वीच्या नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये बालभारतीने सांकेतिक भाषा वापरण्याबाबतचे विशेष बोधचिन्ह समाविष्ट केले आहे. आणि त्याच्यामध्ये काय, श्रवण दोष असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलाय. असा प्रयोग करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरतंय. सोबतच बघितलं तर बनावटगिरीचं असणं रोखण्यासाठी उपाय केले जाणार आहेत. मग याच्यामध्ये नव्या पुस्तकांच्या पानावर वॉटरमार्क सुद्धा असणार आहे, हेही इथे लक्षात घ्यायचंय. एक चांगला इनिशिएटिव्ह घेतला जातोय, हे लक्षात घेऊया. त्यानंतर डॉक्टर जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजश्री शाहू पुरस्कार जाहीर होताना दिसतो. राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा हा यंदाचा राजश्री शाहू पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर जाहीर झालेला आहे. नुकतंच त्यांच्या असणाऱ्या निधनाची वार्ता आपण ऐकलेली होती. आणि ह्या इथल्या ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी ही माहिती दिलेली आहे. यंदा या पुरस्काराचं कितवं वर्ष आहे? 40वा वर्ष आहे. आणि हा पुरस्कार कधी दिला जातो? 26 जूनला राजश्री शाहू महाराजांच्या असणाऱ्या जयंती दिनानिमित्तानं हा पूर्ण समारंभपूर्वक पुरस्कार दिला जातो. याच्यामध्ये 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप या ठिकाणी असतं. आणि हिथं उल्लेख केला तर 1984 पासून हा पुरस्कार द्यायला सुरुवात केलेला आहे. आणि हा राजश्री शाहू महाराजांचे विचार, समाज प्रबोधन, समाजसेवा, कला, साहित्य, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा असणारा पुरस्कार दिला जातो. हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. आणि त्या अनुषंगाने ही महत्वाची भूमिका येते. आणि आज 5 जूनच्या निमित्तानं जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असताना लोकसत्तेमध्ये खूप छान लेख आलेला आहे. पर्यावरण विषयक अहवालातून दिसणारे वास्तव्य हा लेख या ठिकाणी मांडलेला आहे. कुणी मांडले तर डॉक्टर पल्लवी कुलकर्णी यांनी मांडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी या वर्षीच्या जागतिक वसुंधरा दिनी म्हणजे 22 एप्रिलला जागतिक हवामान बदलांचा वेग कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सामान्य जनतेला आवाहन करण्यात आलं होतं. पण त्यासाठी मूळ समस्या काय आहे हे आपल्याला माहित असायला हवे. म्हणूनच वेगवेगळ्या हवामान विषयक अहवालांचा आढावा 5 जून दिनाच्या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं दिलाय. खूप छान असणारे रिपोर्ट याच्यामध्ये मेन्शन केलेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा असणार या ठिकाणी जागतिक जोखीम अहवाल असेल, जागतिक आर्थिक मंचाने जो रिलीज केला होता ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2026, असे महत्वपूर्ण असणारे रिपोर्ट या ठिकाणी मेन्शन केलेत. वाचण्याचा प्रयत्न करा तुमच्या असणाऱ्या वेळेनुसार. त्यानंतर जे आपण कंटिन्युअसली सांगत असतो, जेव्हा कलम नंबर 23 शिकवत असतो या ठिकाणी, तो म्हणजे काय, सक्तीनं व्यवसाय करण्यावरती प्रतिबंध असेल, वेट बिगारीवरती रिस्ट्रिक्शन असेल, तिथे सांगत असतो की आपल्या भारतात सुप्रीम कोर्टानं क्लिअर करून दिलेलं आहे की वेश्या व्यवसाय हा इलिगल नाहीये. मग तो लीगल आहे असं पण क्लिअर नाही केलं. मग त्याच्या अनुषंगाने बघितलं तर वेश्या व्यवसाय हा गुन्हा नाही असं सर्वोच्च न्यायालय का म्हणाला याचा उल्लेख केला तर प्रज्वला या हैदराबाद येथील स्वयंसेवी संस्थेने 2004 मध्ये अनैतिक व्यवहार प्रतिबंधक कायदा प्रिव्हेन्शन ऑफ द इस्मॉरल ट्रॅफिकिंग ऍक्ट या अनुषंगाने घटनात्मक तरतुदीनुसार याचिका दाखल केली होती. आणि 1996 मध्ये डॉक्टर सुनीता कृष्णन आणि ब्रदर जोस वेट्टिकाटिल यांनी ही संस्था लैंगिक अत्याचार व मानवी तस्करीला प्रतिबंध, सुटका, पुनर्वसन आणि जनजागृतीसाठी स्थापन केली होती. आणि लैंगिक छळाला बळी पडलेल्या पीडितांचं पुनर्वसन हा मूलभूत हक्क आहे यासाठी संघटना काम करत आहे. अनैतिक व्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करताना दलाल वा वेश्यागृह चालकांऐवजी पीडितांनाच पोलिसांकडून त्रास दिला जातो. त्यामुळे या कायद्याचा प्रभावी वापर करताना पीडितांचा विचार व्हावा ही प्रामुख्याने मागणी या ठिकाणी या याचिकेमध्ये होताना दिसते. आणि या याचिकेवरती 29 मे 2016 रोजी निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने काय म्हटलं की
जबरदस्ती आणि फसवणुकीद्वारे या धंद्यात ढकललेल्या पीडितांना त्रास देण्यासाठी तपास यंत्रणांनी मानवी तस्करी विरुद्ध कायद्यांचा गैरवापर करू नये. मग ह्या ठिकाणी हा असणारा उल्लेख मेन्शन केला जातोय आणि प्लस हा निर्णय चर्चेमध्ये येत होता, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. तर असा असेल आजचा वृत्तांत आपला, हा संपलेला आहे. या असणाऱ्या सेशनच्या अनुषंगाने आपण महत्वपूर्ण असणारे एमसीक्यू कव्हर केले, सोबतच महत्वपूर्ण न्यूज नॅशनल, इंटरनॅशनल, स्टेट लेवलचे कव्हर केले. सेशन कसं वाटलंय तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थांबूया इथं, आपण भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.